तुमच्याकडे स्वप्न आहेत, मोठं काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण तरीही आयुष्य जागेवरच का अडकल्यासारखं वाटतं? कारण आपल्या आयुष्यात एक सवय हळूहळू सर्व काही संपवत असते. काम पुढे ढकलण्याची सवय. आज नाही, उद्या करू, आत्ता नाही, नंतर बघू. थोडा वेळ मोबाईल वापरतो, मग सुरू करतो आणि हळूहळू दिवस जातात, महिने जातात, वर्ष निघून जातं. पण यशस्वी लोक वेगळं काय करतात माहिती आहे? ते सर्वात कठीण काम सर्वात आधी पूर्ण करतात. आणि हाच आयुष्य बदलणारा नियम शिकवतं, ईट दॅट फ्रॉग. सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. कल्पना करा, सकाळी डोळे उघडताच तुमच्या समोर एक बेडूक ठेवला जातो. तो खाण्याची कल्पनाच किती विचित्र आणि कठीण वाटते ना? मग लगेच मन म्हणतं, थोड्या वेळाने करू, आत्ता नको, पहिलं दुसरं काहीतरी करू. आणि आपण नेमकं आयुष्यातही हेच करत असतो. ज्या गोष्टी कठीण वाटतात, ज्या गोष्टींसाठी मेहनत लागते, ज्या गोष्टी आपल्याला बदलू शकतात, त्या गोष्टी आपण सतत पुढे ढकलत असतो. मग आपण काय करतो? सोप्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवतो. मोबाईल पाहतो, निरर्थक चित्रफिती पाहतो, लहान सहान कामं करतो. पण खरं महत्वाचं काम तसंच पडून राहतं आणि दिवस संपल्यावर मनात अपराधीपणा येतो. आज पुन्हा काहीच केलं नाही. कारण मनाला माहिती असतं, आपण दिवसभर व्यस्त होतो, पुढे गेलो नाही. या पुस्तकात बेडूक म्हणजे तुमच्या आयुष्यातलं ते एक काम जे कठीण आहे, पण तुमचं भविष्य बदलू शकतं. कदाचित तो अभ्यास असेल जो तुम्हाला करिअर देऊ शकतो. कदाचित तो व्यायाम असेल जो तुमचं शरीर आणि आत्मविश्वास बदलू शकतो. कदाचित नवीन कौशल्य असेल जे तुमचं आयुष्य पुढच्या स्तरावर घेऊन जाऊ शकतं. किंवा कदाचित ते तुमचं स्वप्न असेल जे सुरू करायला तुम्ही घाबरत आहात. पण लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टी सर्वात जास्त टाळतो, बहुतेक वेळा त्याच गोष्टी आपल्या आयुष्यासाठी सर्वात महत्वाच्या असतात. कारण कठीण कामांमध्येच बदल लपलेला असतो. आणि एकदा का तुम्ही सकाळीच ते कठीण काम पूर्ण केलं, तर मन हलकं होतं, आत्मविश्वास वाढतो, स्वतःबद्दल अभिमान वाढतो आणि उरलेला दिवस अचानक सोपा वाटायला लागतो. पण जेव्हा आपण ते काम टाळतो, ते काम पूर्ण दिवस आपल्या डोक्यात फिरत राहतं. कामही होत नाही आणि मनालाही शांतता मिळत नाही. म्हणून यशस्वी लोक एक वेगळी सवय लावतात. ते दिवसाची सुरुवात आरामाने नाही, तर कठीण कामाने करतात. कारण त्यांना माहिती असतं, जर मी माझ्या भीतीवर सकाळीच विजय मिळवला, तर पूर्ण दिवस हा माझा आहे. अनेक लोक आयुष्यात अपयशी होतात, कारण त्यांच्यात क्षमता नसते असं नाही, तर त्यांची मेहनत योग्य दिशेने जात नाही म्हणून. आज खूप लोक दिवसभर व्यस्त असतात. सकाळपासून धावपळ सुरू असते. फोन, संदेश, मोबाईल, गप्पा, लहान सहान कामं, इतरांची कामं, पूर्ण दिवस काही ना काही सुरू असतं. पण रात्री जेव्हा माणूस शांत झोपतो, तेव्हा आतून एक प्रश्न येतो, आज मी खरंच पुढे गेलो का? कारण व्यस्त असणं आणि प्रगती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दिशा नसलेली मेहनत म्हणजे नकाशा नसताना प्रवास सुरू करणं. तुम्ही कितीही वेगाने धावा, जर दिशा चुकीची असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी कधीच पोहोचणार नाहीत. हे अगदी तसंच आहे, जसं एका माणसाने दिवसभर खूप धावपळ केली, पण शेवटी लक्षात आलं की तो चुकीच्या रस्त्यावर धावत होता. आज अनेक लोकांचा दिवस दुसरे लोक ठरवतात. मोबाईलवर सूचना आली की लक्ष तिकडे, कोणीतरी बोलावलं की वेळ तिकडे, काहीतरी छोटं काम आलं की ऊर्जा तिकडे आणि शेवटी स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळच उरत नाही. म्हणून यशस्वी लोक प्रत्येक दिवसांची सुरुवात एका स्पष्ट प्रश्नाने करतात. आज जर मी फक्त एकच काम पूर्ण करू शकलो, तर ते कोणतं काम माझं आयुष्य पुढे नेईल? हा प्रश्न आयुष्य बदलतो. कारण तो माणसाला व्यवस्थेतून बाहेर काढतो, महत्वाच्या गोष्टींकडे घेऊन जातो. यशस्वी लोक प्रत्येक काम करत नाहीत, ते योग्य काम करतात. त्यांना माहिती असतं, सगळ्या कामांना समान महत्व नसतं. काही काम फक्त वेळ घेतात, पण काही कामं भविष्य घडवतात. म्हणून ते दिवसातील सर्वात महत्वाचं काम आधी पूर्ण करतात. कारण त्यांना माहिती असतं, जर महत्वाचं काम पूर्ण झालं तर दिवस यशस्वी झाला. बाकी सगळं नंतर होऊ शकतं, पण भविष्य बदलणारं काम पुढे ढकललं तर आयुष्य तसंच राहून जातं. आपलं मन खूप हुशार आहे, पण एक गोष्ट कायम करतं, ते नेहमी आराम शोधतं. मनाला अशी कामं खूप आवडतात, ज्यात अनेक आनंद मिळतो, ज्यात मेहनत कमी लागते आणि ज्यात त्रास अजिबात नसतो. म्हणूनच मोबाईल उघडणं सोपं वाटतं, चित्रफिती पाहणं बसणं सोपं वाटतं, वेळ घालवणं सोपं वाटतं, कारण त्या गोष्टींमध्ये तात्पुरता आनंद मिळतो. पण समस्या इथेच सुरू होते. मनाला जे आवडतं
ते नेहमी आपल्या भविष्यासाठी चांगलं असतंच असं नाही. अभ्यास कठीण वाटतो कारण त्याचं फळ लगेच मिळत नाही. व्यायाम कठीण वाटतो कारण सुरुवातीला शरीर दुखतं. नवीन कौशल्य शिकणं कठीण वाटतं कारण सुरुवातीला आपण कमजोर असतो. शिस्त पाळणं कठीण वाटतं कारण त्यात तात्पुरता आराम सोडावा लागतो. म्हणून मन सतत सांगत राहतं, आज नको, उद्यापासून करू, थोडा वेळ आराम करू, आत्ता मूड नाही. आणि हळूहळू हीच छोटी सवय आयुष्याचा भाग बनते. मग माणूस मोठी स्वप्न पाहतो, पण रोजच्या छोट्या आरामापुढे हरत राहतो. सत्य हे आहे की यश मिळवणारे लोक वेगळे जन्माला येत नाहीत. ते फक्त त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन योग्य गोष्ट करतात. जेव्हा बाकी लोक आराम निवडत असतात तेव्हा हे लोक मेहनत निवडतात. जेव्हा बाकी लोक वेळ घालवत असतात तेव्हा हे लोक स्वतःला घडवत असतात. कारण त्यांना माहिती असतं, क्षणिक आराम खूप गोड वाटतो, पण त्यांची किंमत भविष्यात द्यावी लागते. आज मोबाईलमुळे मिळालेला छोटासा आनंद उद्याचं मोठं स्वप्न हिरावून घेऊ शकतो. आज टाळलेला अभ्यास उद्याची संधी हिरावू शकतो. आज सोडलेली शिस्त उद्याचं यश थांबवू शकतं. म्हणून आयुष्यात एक निर्णय खूप महत्वाचा असतो. आत्ता आराम निवडायचा की भविष्यासाठी संघर्ष करायचा. कारण वाढ नेहमी कठीण असते. बी जमिनीत तुटल्याशिवाय झाड होत नाही, लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही आणि माणूस संघर्षाशिवाय मोठा होत नाही. म्हणून पुढच्या वेळी मन तुम्हाला आरामाकडे खेचेल तेव्हा स्वतःला एक गोष्ट आठवा, जे कठीण वाटतं ते कदाचित माझं आयुष्य बदलणार आहे. आपण स्वतःला आयुष्यातल्या एक सर्वात धोकादायक गोष्ट सतत सांगत असतो. उद्यापासून सुरू करेल, थोडं मन शांत झालं की करेल, योग्य वेळ आली की मेहनत सुरू करेल. पण खरं सांगायचं तर योग्य वेळ कधीच येत नाही. कारण मनाचं कायम सेम असतं. आपल्याला आरामात ठेवणं. मनाला मेहनत नको असते, मनाला संघर्ष नको असतो, मनाला सोपं आयुष्य हवं असतं. म्हणून जेव्हा अभ्यासाची वेळ येते तेव्हा अचानक मोबाईल महत्वाचा वाटायला लागतो. काम सुरू करायचं म्हटलं की थकवा जाणवायला लागतो. व्यायामाची वेळ आली की आज एक दिवस सोडला तर काय होणार असं वाटतं. हे सगळे मनाचे खेळ असतात आणि अनेक लोक इथेच हरतात. ते प्रेरणेची वाट पाहत राहतात, पण प्रेरणा येतच नाही. यशस्वी लोक मात्र वेगळं करतात. ते मन लागण्याची वाट पाहत नाहीत, ते सरळ सुरुवात करतात. कारण त्यांना एक गोष्ट समजलेली असते की कृती केल्यावरच प्रेरणा येते, प्रेरणा आल्यावर कृती होत नाहीत. एका विद्यार्थ्याला रोज अभ्यास करायची इच्छा असतेच असं नाही, पण तो तरीही पुस्तक उघडतो. सुरुवातीला मन लागत नाही, कंटाळा येतो, लक्ष विचलित होतं, पण काही वेळाने मन हळूहळू त्या कामात गुंतायला लागतं. हेच प्रत्येक गोष्टीत होतं. व्यायाम करणाऱ्या लोकांना रोज उत्साह असतो असं नाही, पण ते स्वतःला सांगतात, मन असो किंवा नसो, मी आजही जाणार. आणि हाच फरक साधारण आणि यशस्वी लोकांमध्ये असतो. साधारण लोक भावना ऐकतात, यशस्वी लोक ध्येय ऐकतात. मन म्हणतं आराम कर, ध्येय म्हणतं उठ, काम कर. मन म्हणतं उद्या करू, पण भविष्य म्हणतं आजचा दिवसच महत्वाचा आहे. शिस्त म्हणजे परिपूर्ण असणं नाही, शिस्त म्हणजे थकवा असतानाही उठणं, मन नसतानाही काम करणं, कोणी पाहत नसतानाही प्रयत्न करणं. कारण यश एका मोठ्या निर्णयाने मिळत नाही, ते रोजच्या छोट्या कृतींनी मिळतं. त्या दिवशीही काम करणं ज्या दिवशी तुमचं मन साथ देत नाही, हीच खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त मन लागतं तेव्हाच काम करत असाल तर तुमचं भविष्य कायम मनाच्या दयेवरच राहील. पण ज्या दिवशी तुम्ही मनापेक्षा ध्येयाला महत्व द्याल त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आजच्या काळात प्रत्येकाला सगळं लगेच हवं असतं. लगेच यश, लगेच पैसा, लगेच बदल, लगेच परिणाम. लोकांना एका रात्रीत आयुष्य बदललेलं पाहिजे असतं. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. मोठ्या गोष्टी अचानक तयार होत नाहीत, त्या हळूहळू घडतात. एक बी लावलं म्हणून दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही. तसं दररोज पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो आणि एक दिवस ते मोठं झाड बनतं. आयुष्यही अगदी असंच असतं. एक दिवसाचा अभ्यास तुमचं भविष्य बदलणार नाही, पण रोज केलेला अभ्यास एक दिवस तुमची ओळख बदलू शकतं. एक दिवसाचा व्यायाम जसं शरीर घडवणार नाही, पण रोज स्वतःला उठवणं, रोज घाम गाळणं एक दिवस पूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकतं. लोक अनेकदा मेहनत सुरू करतात, पण लगेच परिणाम दिसत नाहीत म्हणून थांबतात देखील. त्यांना वाटतं काही फायदा होत नाही. पण हे सत्य आहे का की मोठे बदल सुरुवातीला दिसत नाहीत,
ते आतून तयार होत असतात. जसं पाणी हळूहळू दगड झिजवतं, तसंच रोजची छोटी कृती आयुष्य घडवत असतं. एक दिवसात कोणी महान बनत नाही, पण रोज थोडं थोडं स्वतःला सुधारत गेलं तर एक दिवस लोक म्हणतात, हा माणूस अचानक खूप पुढे गेला. पण ते अचानक नसतं, त्यामागे वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत असते. यशस्वी लोक मोठ्या गोष्टींवर लक्ष देत नाहीत, ते छोट्या सवयींवर लक्ष देतात. कारण त्यांना माहिती असतं, तुमचं भविष्य तुमच्या रोजच्या सवयी ठरवतात. दररोज थोडं वाचन, दररोज थोडा अभ्यास, दररोज थोडा व्यायाम आणि दररोज थोडं स्वतःवर काम. ही छोटी कामं त्या क्षणी साधी वाटतात, पण वर्षानंतर त्याच गोष्टी माणसाला इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जातात. समस्या अशी आहे की लोकांना मोठं स्वप्न तर हवं असतं, पण रोजच्या छोट्या सवयी बदलायच्या नसतात. पण खरं परिवर्तन मोठ्या निर्णयांनी होत नाही, ते रोजच्या छोट्या कृतींनीच होतं. लक्षात ठेवा, तुम्ही आज जे वारंवार करता तेच उद्या तुमचं आयुष्य बनतं. म्हणून स्वतःला एक रोज छोटा प्रश्न विचारा, आज मी माझ्या भविष्याकरता एकतरी गोष्ट केली का? कारण दररोजची छोटी प्रगती एक दिवस मोठा बदल घडवते. लोक सहज बोलून जातात, वेळ घालवत होतो, थोडा वेळ जात नव्हता म्हणून मोबाईल पाहत बसलो. पण खरं सांगायचं तर आपण वेळ घालवत नसतो, आपण आयुष्य घालवत असतो. कारण आयुष्य म्हणजे तरी काय, दिवस, तास, मिनिटे, क्षण यांनीच तर आयुष्य तयार होत. आणि जेव्हा आपण तासनतास निरर्थक गोष्टींमध्ये हरवून जातो, तेव्हा हळूहळू आपलं भविष्यही हातातून निसटत असतं. आज अनेक लोकांची सकाळ मोबाईलने सुरू होते. डोळे उघडण्याआधीच हातात मोबाईल येतो, मग एक चित्रफित, मग दुसरी, थोडा समाज माध्यम, थोडं निरर्थक पाहणं आणि कळतच नाही 2-3 तास निघून गेलेत. पण सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे करताना आपल्याला वाटतही नाही की आपण काहीतरी गमावत आहोत. कारण त्या क्षणी छोटासा आनंद मिळत असतो, पण हळूहळू तो छोटासा आनंद मोठी किंमत मागायला लागतो. वेळ निघून जाते, संधी निघून जातात, वय निघून जातं आणि मग एक दिवस माणूस मागे वळून बघतो आणि स्वतःलाच विचारतो, इतकी वर्ष गेली पण मी खरंच काय मिळवलं? सगळ्यात दुःखद गोष्ट कोणती माहिती आहे? लोकांकडे स्वप्न असतात, क्षमता असते, मोठं काहीतरी करण्याची ताकद असते, पण वेळ चुकीच्या गोष्टींमध्ये खर्च झाल्यामुळे त्याचं आयुष्य साधारण राहून जातं. जर एखादा माणूस रोज फक्त 2 तास स्वतःवर खर्च करायला लागला, 2 तास अभ्यास, 2 तास नवीन कौशल्य, 2 तास व्यायाम, 2 तास स्वतःला सुधारण्यासाठी, तर 1 वर्षानंतर तो ओळखूही येणार नाही इतका बदलू शकतो. कारण वेळेला खूप मोठी ताकद असते. दररोजची छोटी गुंतवणूक एक दिवस मोठं भविष्य तयार करते. वेळेबद्दल सगळ्यात मोठं सत्य म्हणजे ती कोणासाठीही थांबत नाही. श्रीमंत असो, गरीब असो, हुशार असो, साधारण असो, प्रत्येकाला दिवसाचे तेच 24 तास मिळतात. फरक फक्त इतकाच असतो, कोणी त्या वेळेचा वापर स्वतःला घडवण्यासाठी आणि कोणी तोच वेळ स्वतःपासून पळण्यासाठी वापरतो. यशस्वी लोकांकडे जास्त वेळ नसतो, ते फक्त वेळेचा आदर करतात. त्यांना माहिती असतं, गमावलेला पैसा परत मिळू शकतो, गमावलेली वस्तू देखील परत मिळू शकते, पण गमावलेला वेळ तो आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज मी माझा वेळ मारला की माझं भविष्य घडवलं? कारण शेवटी तुम्ही वेळ कसा वापरता त्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य ठरतं. जेव्हा आयुष्य थोडा वेळ शांत होईल, गोंधळ थांबेल, मोबाईल बाजूला असेल आणि तुम्ही स्वतःसोबत एकटे बसाल, आणि त्या क्षणी तुम्हाला स्वतःलाच एक प्रश्न विचारावा लागेल, मी खरंच माझ्या पूर्ण क्षमतेनुसार जगलो का? की माझ्याकडे क्षमता असूनही मी स्वतःलाच थांबवत राहिलो? कारण सत्य हे आहे की अनेक लोक हरतात बाहेरच्या जगामुळे नाही, ते हरतात स्वतःच्या भीतीमुळे. लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर काय होईल, माझ्याकडून नाही झालं तर काय, आणि मग ते प्रयत्नच करत नाहीत. काही लोक स्वप्न पाहतात पण पहिलं पाऊल उचलायलाच घाबरतात. काही लोकांना मोठं व्हायचं असतं पण त्यासाठी लागणारी शिस्त नको असते. काही लोकांना यश हवं असतं पण कठीण दिवस नको असतात. आणि मग हळूहळू आयुष्य निघून जातं. उद्यापासून सुरू करेल असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती माहिती आहे? अपयश नाही, तर हे जाणवणं की मी अजून चांगलं करू शकलो असतो. कल्पना करा, 10 वर्षानंतर तुम्ही मागे वळून तुमचं आजचं आयुष्य पाहत आहात आणि स्वतःलाच विचारत आहात, जर मी त्यावेळी थोडी जास्त मेहनत घेतली असती, थोडा कमी आळस केला असता किंवा थोडा कमी सबबी दिल्या असत्या, तर माझं आयुष्य आज कितीतरी वेगळं असतं. ही भावना खूप जड असते, कारण वेळ परत येत नाही. गमावलेली संधी, गमावलेली वर्ष, गमावलेली स्वप्न पुन्हा मिळत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, स्वप्न पाहणारे खूप असतात, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारेही खूप असतात, पण सकाळी उठून कठीण काम करणारे, मन नसतानाही प्रयत्न करणारे, भीती असूनही पुढे चालणारे, हेच लोक आयुष्यात खरंच बदल घडवतात. कारण यश हे हुशार लोकांचं नसतं. यश हे त्या लोकांचं असतं जे स्वतःच्या आळसावर विजय मिळवतात, जे स्वतःच्या भीतीपेक्षा स्वप्नांना मोठं मानतात. आणि कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला मोठ्या चमत्काराची गरज नाही, फक्त एक निर्णय पुरेसा आहे. आता आणखी आयुष्य पुढे ढकलायचं नाही. आजपासून स्वतःला एक छोटासा पण आयुष्य बदलणारा नियम द्या. दिवसातील सर्वात कठीण काम सर्वात आधी पूर्ण करायचं. कारण खरं सांगायचं तर आपलं आयुष्य मोठ्या निर्णयांनी कमी आणि रोजच्या छोट्या सवयींनी जास्त बदलतं. सकाळी उठल्यावर तुम्ही पहिल्यांदा काय निवडता? आराम की जबाबदारी? हेच हळूहळू तुमचं भविष्य ठरवतं. ज्या क्षणी तुम्ही कठीण कामापासून पळणं थांबवता, त्या क्षणापासून तुमचा बदल सुरू होतो. कारण प्रत्येक वेळी तुम्ही मनाच्या विरोधात जाऊन गोष्ट करत असता. तुमचा आत्मविश्वास थोडा थोडा वाढत जातो. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो. मन म्हणतं नको करू, पण तुम्ही तरीही काम पूर्ण करता. आणि त्या क्षणी तुम्ही फक्त एक काम पूर्ण करत नसता, तुम्ही स्वतःला मजबूत बनवत बसता. शिस्त एका दिवसात तयार होत नाही, ती तयार होते दररोज स्वतःला दिलेलं वचन पाळल्याने, दररोज थोडा संघर्ष केल्याने, दररोज थोडा आळस हरवल्याने आणि दररोज थोडं स्वतःला घडवल्याने. आणि हळूहळू हीच छोटी सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. लक्षात ठेवा, कठीण काम ही शिक्षा नसतात, तीच तुमच्या चांगल्या भविष्याची दारं असतात. ज्या गोष्टी आज कठीण वाटतात, कदाचित उद्या त्याच गोष्टी तुमचा अभिमान बनतील. म्हणूनच स्वतःपासून पळू नका, तुमच्या स्वप्नांपासून पळू नका आणि आयुष्य उद्यावर ढकलणं थांबवा. कारण एक दिवस आजचा हा छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर हा सारांश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला पसंती द्या आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकाचा सार जाणून घेण्यासाठी सारसंग्रह हा चॅनेल पाहत राहा. धन्यवाद.